आज सांगलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा जी आहे ती होत आहे आणि एकंदरीतच ही गर्दी आणि ही जी जल्लोष आहे हा सांगून देते की सांगलीमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे। आपल्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे ही गर्दी आहे आणि कशा प्रकारे सभा होत आहे। दादा काय सांगाल? नमस्कार। या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं सांगलीमध्ये प्रचंड अशी मोठी सभा होत आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी दुपारची वेळ असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने लोकांचा जनसमुदाय उपस्थित राहिलेला आहे। ही प्रचंड गर्दीच सांगून जाते की सांगली आता भाजपमय होणार आहे आणि येणाऱ्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा ह्या महापालिकेवर फडकणार आहे, यात आता कुठलीही शंका वाटत नाही। ही गर्दीच सांगून देते का विजय निश्चित आहे भाजपचा? 100% अगोदरच सगळं पूर्ण भाजपमय सांगल्या यापूर्वीच झालेली आहे आणि जे आता ज्या केंद्रात भाजपा राज्यात भाजपा त्याच पद्धतीने सांगलीमध्ये सुद्धा फक्त आणि फक्त भाजपाच राहणार आहे। या गर्दीमध्ये आम्हाला महिलांचा मोठा गर्दी दिसत आहे, महिलांची मोठी गर्दी दिसत आहे। लाडका बहिणींचा लाडक्या भावांना जास्त पाठिंबा दिसतोय का? नक्कीच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा फार मोठा प्रभाव आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि खरोखर देवेंद्र भाऊंनी आपल्या या भगिनींसाठी एक मोठी योजना या महाराष्ट्राच्या लोकांना आणि या भगिनींना दिलेली आहे आणि या पुढच्या काळात ही चांगल्या पद्धतीनं योजना भारतीय जनता पार्टी यापुढे सुद्धा सुरू ठेवेल, यात कुठलीही शंका वाटत नाही। महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागेल का? 100% या वेळेला भाजपचं टार्गेट जर 60+ आहे आणि निश्चित स्वरूपाने एक हाती कमळाची आणि भाजपची सत्ता या महापालिकेवर राहील, यात कुठली तीळ मात्र शंका मला वाटत नाही। मुख्यमंत्र्यांची आज सभा सांगलीमध्ये होते, याचा इफेक्ट पडेल का? 100% या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक पारिस आहे की ज्या पद्धतीने ते आल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते हे लोखंडाचे सोनं होतं, त्या पद्धतीनं या ठिकाणची जनता सुद्धा देवेंद्रजींचं अतिशय देवेंद्रजींवर प्रेम करते, त्यांचं नेतृत्व मानते। त्यामुळे देवेंद्रच्या सभेनं ह्या सांगलीच्या जनतेमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि हे मताच्या रूपानं तुम्हाला 16 तारखेला दिसून येईल। धन्यवाद दादा। तर आपण बघू शकता इथे असणारी जी काही गर्दी आहे त्याच्यामध्ये महिलांचा समावेश अतिशय जास्त खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे आणि ही गर्दी सांगून देते की सांगली महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा महायुतीचा झेंडा इथून नक्कीच लागेल। धन्यवाद।